मादी आहे मादी. मादी. आता त्याचे नागेच डेंगे. चित्राज लाईफ डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही खेकडे कसे साफ करायचं ते तुम्हाला दाखवतो. मादी आहे मादी. ती मादी कशी आहे ते दाखव. कसं कळतं मादी आहे ते. खेकडा कधी पण असा पाठवून पकडायचा. हे असतं ना ह्याच्यावरनं ओळखायचं. हे असं जाड असलं ना ते समजायचं ती मादी आहे. ही आता त्याचे नागेच डेंगे तोडतोय. पुढून दाखव खेकडा. आणि ऍक्च्युली आहे ना जड आहे. भारी भारी. असं पुढून पकडायचं. कधी पण आम्ही त्याची नांगीच सोडायची. कारण पुढून जास्त तो चावण्याची शक्यता म्हणजे चावतोच तो. नंतर हे सगळे छोटे छोटे डांगे ओढून टाकायचे. काय तोडायचं. पावसाळी स्पेशल खेकडे. बरोबर त्याच्यात ते दात येत नाही त्याच्यामध्ये बोट गेला की तुमचं रक्त आलंच समजायचं. म्हणून बरोबर तिकडे पकडूनच मोडायचं. आणि ॲक्च्युली जर बाजारात तुम्ही मोडून आणलात ना तर त्यातलं पाणी सगळं ते निघून जातं ना, त्यामुळे चव निघून जाते खेकड्याची. म्हणून आपण कधी पण खेकडे घरी साफ करून येऊ ना तेवढं चांगलं. हे बघा कसे दोरीला पकडले टांगे. अजून पुढची मी प्रोसेस दाखवते. त्याआधी आम्ही खेकडे सगळेच असे डांगे मिंगे मोडून घेतो. यात मादी आणि नर कसं समजायचं. मादीचा पोटाकडचा भाग हा मोठा असतो, ठीक आहे, आणि नर असतो त्याचा हा पोटाकडचा भाग थोडा कमी असतो. ओपन करून दाखव ना. पण तो आतमध्ये जिवंत आहे ना, लवकर ओपन नाही होणार ते. आपण फक्त डांगेच काढलेत ना. दुसरं दाखव. इथे त्यांचे अंडे असतात. ह्याचं ओपन नाही होतं, इथे छोटंसं असतं. नंतर त्याला आतून जरा हे केल्यानंतर ते ओपन होईल. एवढा मोठा खेकडा आहे. नागे दाखव हाताला. काढ डेंगे. काढले डेंगे. तुझ्या हातावर ठेव आता. बघ केवढं आहे. मादी आहे ही. असं ठेव ना, बोटांपासून असतं म्हणजे साईज कळते ना. एवढी साईज आहे.
मुतला बघ. हा बघ पाणी सोडलं ना एवढे. म्हणजे तो मुतला. काही आहे तर सगळ्यांचे धागे तोडून झाले. त्यांना आता आपण धुवून घेऊया, स्वच्छ साफ करून घेऊया. आता आपण खेकड्यांना स्वच्छ सदी धुवून घेऊया. खेकड्यांचे सगळे डांगे काढून झालेले आहेत आणि एका परातीत घेऊन मी आधी ते स्वच्छ धुते आहे. त्याचं जे हे बघा असं काळं असतं ना ते आधी साफ करून घेते आहे, कारण थोडं गुळगुळीतपणा असतो पाण्यामध्ये खेकडे असल्यामुळे. तर ते सगळं भाग आहे ना काळा जे गुळगुळीतपणा असतो तो सगळं मी साफ करून घेते आहे आणि मागचं पण त्याचं काढते आहे. जसं निघेल तसं मी काढते, कारण खेकड्याला खोललं नाही त्यामुळे प्रत्येक भाग मागचा निघेल असं नाही, जेवढं निघेल तेवढं मी काढते. आणि जे काळं काळं आता हे बघा ह्याला दिसते तर मी ते साफ करून घेते. हे बघा तुम्ही कधी ह्याने पण साफ करू शकता आपलं ब्रशने वगैरे. आणि हे चमच्याच्या साह्याने मी असं हे काढते. जर आपल्याला हाताने असं निघत नाही ना नखाने बोटाने तर हे चमच्याच्या मागचं टोक घेऊन आपण असं हे केलं ना तर ते मागचा सहज भाग निघतो. तर आहे ना हे कसं आतमध्ये जिवंत असतं त्यामुळे ना हे काढायला मागचा भाग आहे ना थोडा कठीण असतो. पण चमच्याचं जे असं मागे टोक असेल ना त्याने जर तुम्ही हे काढलात तर ते सहजपणे निघतं. आता आपलं ते काढून झाले. आता मी सगळे डांगे आहेत ना स्वच्छ धुवून घेते, 3-4 वेळा स्वच्छ असे धुवून घेते आणि मग साईडला ठेवून देते. मग नंतर धुवायला नको, आत्ता सगळे चांगले चोळून वगैरे गुळगुळीत असेल ते सगळं हे करून स्वच्छ धुवून घेते. आत्ता हा खेकड्याचा भाग मधला घेतला आहे, डांगे स्वच्छ धुतले आहेत. आता ह्याच्यात पाणी टाकून काही असं राहिलं आहे जे साफ करायचं आहे. जो मी म्हटलं तुम्हाला गुळगुळीत असतो काळा भाग असतं ते आधी स्वच्छ धुवून घेते, त्यानंतर मग आतला आपण साफ करूया. म्हणून मी आधी स्वच्छ धुवून घेते. नंतर मग नीट आपल्याला साफ करायला भेटत नाही एकदा खोललं की, म्हणून आधीच बाहेरचा भाग संपूर्ण मी स्वच्छ धुवून घेते. मागचं सगळं काढलं आहे त्याचं मी चमच्याच्या साह्याने, ते तुम्हाला मी दाखवलंच. खेकड्याचं मागचा भाग मी सगळं काळं होतं ते सगळं मी स्वच्छ धुतलं आहे आणि पुन्हा एकदा पाणी टाकून आता अजून धुवून घेते स्वच्छ. हे बघा आता खेकड्याच्या या मधल्या भागाला आपल्याला खोलायचं आहे. तर हे आता 2 असतात ना होल, त्यातले एका होलमध्ये चमच्याचा मागचा भाग टाकून आपल्या साईडला ओढायचं की ते सहजरित्या खोललं जातं. हे बघा आता मी हे खोललं आहे. तर आता हे साईडचे जे हे असतात ते त्याला काय बोलणार पिसं किंवा हा वरचा जो भाग असतो त्याला ते काढायचं असतं आपल्याला, ते टाकून द्यायचं. हे बघा दोन्ही साईडला जे असतं ते सगळं मी टाकून दिलं आहे आणि खालून पण हे बघा हे जे असतं खालून पण असतं त्याच्या थोडे पिसं ती सगळी मी टाकली आहेत. आणि साईडून आहे ना म्हणजे मधल्या भागी
थोडंसं आहे ना असं गुळगुळ ह्याच्यासारखा एकदम चिकट असा भाग असतो थोडासा, तो मी काढला आहे. गिळगिळीत असा भाग असतो तो काढला आहे. आणि हे पण ठेवायचं आपल्याला. आणि त्याचं जे काळं आहे थोडंसं ते नंतर मी साफ करेन. सेम ह्याचं पण मी तसंच काढणार आहे. बघा इकडे चमचा घातला मागचा भाग आणि आपल्या साईडला ओढलं व्यवस्थित घालून की सहज ते निघतं. हे बघा अर्धा दांडा पूर्ण चमच्याचं मी आतमध्ये घातलं आणि आपल्या साईडला ओढलं की सहज बघा हे खोललं जातं असं. आणि सेम मी तसंच त्याच्या साईडचे मी हे काढणार आहे. आणि मधल्या भागचं थोडंसं गिळगिळीत थोडं हे असतं ते काढणार आहे मी. सगळं ते आतलं काढणार नाही आहे कारण ते चांगलं लागतं, खायचं असतं. फक्त दोन्ही टोकाच्या साईडला ना तो असं गिळगिळीत भाग असतो तो काढायचा असतं थोडंसं. हे जे आहे ना हे बघा इथे कसा गिळगिळीत भाग आहे तर ते मी काढून टाकणार आहे. सेम खाली पण असू शकतं किंवा वरती असू शकतं तर ते काढायचं आहे. हे बघा मधल्याच भागी खाली किंवा वरती कुठेही असू शकतं. असंच मी हे खेकडे साफ करून घेते. हा सर्वात मोठा होता. आता माझं हे सगळं खोलून साफ करून झालं आहे. फक्त मला आता हे करायचं आहे की जो खेकड्याचा वरचा भाग आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे जे वरचा भाग आहे त्याच्या आतमध्ये पण असं काळं होतं तर मी ते सुद्धा साफ केलं आहे. जे खाली हे बघा हे असा हा काळा भाग होता तो पण मी साफ केला आहे म्हणजे काढला आहे. वरचं जे आहे आतलं ते तसंच ठेवलं आहे. फक्त हे काळं काळं जे त्याला लागलेलं आहे ते मी साफ करून घेतलं आहे. आता मी ते सगळं काळं काढून टाकलं आहे आणि आत्ता मी 2-3 वेळा ह्याला स्वच्छ असं धुवून घेते. पण आता मी थोडं आरामात हळूहळू धुते कारण त्याच्या आतमधलं मांस पण निघालं नाही पाहिजे. तर मग आरामात एक एक धुवून घेते स्वच्छ असं. आता आपलं डांगे पण स्वच्छ धुतले आहेत आणि हे खेकडे पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बघा आता मस्त असा खेकड्याचा रस्सा बनवूया. म्हणजे अशी मस्त घट्ट अशी चटणी बनवूया आणि भाकरी मस्त असं लागेल. हे बघा. आणि माझा हा खेकडे साफ करायचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्राज लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा.